मी बोलतोय याचा पुरावा सीआयडी हे सीडीआर रिपोर्ट हे व्हीके सिंगचे काढून त्याच्यात काय संभाषण झाले हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काढता येईल. एक तुम्ही समजून घ्या, हा जो पायलट होता कपूर, हा जो पायलट होता, पूर्वी दारू प्यायचा वगैरे हे सगळे पुरावे आम्ही तिथे दिलेले आहेत. पण आम्हाला जी माहिती मिळालेली आहे की अजितदादांचं विमान उडवत असताना त्यांच्या रक्तात कुठेही दारू नव्हती, ड्रग्ज नव्हते आणि विषही नव्हतं. त्यामुळे हे जे काही आम्हाला कळालंय हे कदाचित उद्या जाऊन तपास यंत्रणा स्पष्टपणे तिथं सांगतील. मग काही दारू न पिता सुद्धा हा जो कपूर आहे त्याने जे काही केलं असेल ते का केलं असेल, तर ह्या सगळ्या गोष्टीच्या खोलामध्ये आपल्याला जावं लागेल. दबाव होता का आणि व्हीके सिंगला का तिथं वाचवलं जातंय असा सुद्धा आम्हाला प्रश्न आहे. एक आहे की मी सातत्याने सांगतोय की मला व्हीके सिंग आणि VSRचं काही घेणं देणं नाहीये, पण VSRच्या विमानामध्ये दादा प्रवास करत असताना विमान हे पाडण्यात आलं का पडलं हा माझा साधा सोपा त्या ठिकाणी प्रश्न आहे. मग व्हीके सिंगचा तपास ज्या दिशेने चाललाय आम्हाला कुठेतरी वाटतं की व्हीके सिंग आणि VSRला वाचवलं जाते का, कारण व्हीके सिंगला जर धरलं, व्हीके सिंगला जर ताब्यात घेतलं तर व्हीके सिंग काही लोकांची नावं घेईल, म्हणून कुठेतरी काही लोकांना भीती वाटते असं आम्हाला वाटतं. आता एक तुम्ही समजून घ्या की त्याच्या मुलाच्या लग्नामध्ये कुणी जाऊ शकते हे मी समजू शकतो, पण आज जे सत्तेत आहेत ते लोक जर रोहित सिंगच्या लग्नात गेले असतील, तिथं लग्नामध्ये आहुजा नावाचा जो सिंगर आहे, काही दिवसांपूर्वी तुम्ही बघितलं असेल पुणे आणि मुंबईमध्ये जेव्हा तो आला होता ते VSRच्याच विमानाने आला होता. रोहित सिंगच्या लग्नामध्ये आहुजाली गाणं गात असताना त्या ठिकाणी प्रफुल्ल पटेल तर होतेच, त्याच्याचबरोबर त्यांच्याबरोबर त्यांचा मित्र असणारा जे SN शर्मा का काहीतरी त्याचं नाव आहे, तो सुद्धा त्या पार्टीला नाही तर त्या लग्नाला होता आणि त्या लग्नाला अजून मोठे मोठे नेते तिथं होते. मी प्रफुल्ल पटेलांना त्या ठिकाणी विनंती केलेली की तुम्ही जर अजितदादांच्या एवढं जवळ असाल आणि तुम्ही त्या पार्टीला त्या लग्नाला होताच, पण लोकांसमोर येऊन जरा नावं तर सांगा त्या पार्टीमध्ये त्या ठिकाणी कोण होतं. हे पार्टीमध्ये असणारे जे लोक आहेत ना ते इतके पॉवरफुल लोक आहेत आणि ते पॉवरफुल लोक जर रोहित सिंगच्या लग्नामध्ये तिथं जात असतील तर 100% कुठं ना कुठं तरी रोहित सिंग, व्हीके सिंग, VSRला याच मोठ्या नेत्यांकडनं वाचवलं जातंय असं सिद्ध होतं. अजित पवारांच्या विमानाचा अपघातच झाला नसता जर व्हीके सिंगनी फोन करून सांगितलं नसतं. नाही, विषय एवढाच आहे की आम्हाला जी माहिती कळते ती माहिती आम्हाला कधीतरी काही पत्रकारांकडनं कळते, आमच्या काही एजन्सीज आहेत त्यांच्याकडनं आम्हाला कळते, VSRच्याच काही लोकांकडनं आणि अजितदादांचे हितचिंतक जे लोक आहेत त्यांच्याकडनं ती माहिती कळते. ही माहिती फक्त आम्ही तिथं पुढं आणतोय, त्याच्यावर शहानिशा करणं, त्याचं रिसर्च करणं, त्याचं इन्व्हेस्टिगेशन करणं हे CIDचं आहे. एक तुम्ही समजून घ्या की कुठल्याही परिस्थितीमध्ये जर विजिबिलिटी 5000च्या खाली जेव्हा असते तेव्हा कुठलाही कॅप्टन पायलट हा विमान उडवत नाही. मग कपूरला एवढी हिंमत आली कशी? तो पिला नव्हता हे आता कुठेतरी सिद्ध त्या ठिकाणी झालंय, ड्रग्ज घेतले नव्हते हे तिथं रक्तातून सिद्ध झालेलं आहे. मग अशा पद्धतीने तेवढं धाडस कसं झालं? मग धाडस देणारा हा व्हीके सिंग होता का असाही साहजिकच त्या ठिकाणी प्रश्न निर्माण होतो. प्रफुल्ल पटेलांच्या अनुषंगाने तुम्ही 2 दिवसापूर्वी ट्विट केलेलं होतं, तुम्ही म्हटले होते की तुम्ही समोर येऊन या सगळ्याची उत्तरं द्या, कारण मी स्पष्ट म्हणत नाही पण शंका आहेत लोकांच्या मनात. प्रफुल्ल पटेलांनी त्याच्यावरती काही भाष्य केलं. मी तुम्हाला तेच सांगतो ना, SN शर्मा हा प्रफुल्ल पटेलच्या जवळ असणारा एकदम व्यक्ती आहे. तुम्ही थोडासा अभ्यास करा, तुम्हाला ते कळेल. प्रफुल्ल पटेल स्वतः रोहित सिंगच्या राजस्थानमध्ये जयपूरला झालेल्या लग्नामध्ये तिथं उपस्थित होते. तिथं गाणं गाणारा सुद्धा आहुजा होता हे मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगतोय. हनी सिंग तिथं लोकांना हाय हॅलो करत हातामध्ये ग्लास घेत अशा पद्धतीच्या वातावरणामध्ये हे लोक रोहित सिंग, व्हीके सिंग यांच्या खांद्याला खांदा लावून मस्ती करत होते, मजा करत होते, शुभेच्छा त्या ठिकाणी देत होते. आणि हाच तो रोहित सिंग, हाच तो व्हीके सिंग ज्यांची VSR नावाची कंपनी जी 2023ला एकनाथ शिंदे साहेबांना डावोसला घेऊन जात असताना खूप मोठी चूक त्यांच्या तिथं झाली होती. योगायोगाने आणि चांगल्या हेतूतून आपण असं समजूया की एकनाथ शिंदे साहेबांचा कुठं त्या ठिकाणी ऍक्सिडेंट तिथं झाला नाही. पण मग हीच ती कंपनी, हाच तो व्हीके सिंग, हाच तो रोहित सिंग आणि हीच ती VSR कंपनी ज्याच्या दादांचा त्याच्यामध्ये घातपात नाहीतर घात नाहीतर ऍक्सिडेंट तिथं झालेला. एवढा मोठा योगायोग कसा होऊ शकतो? माहिती पार्थ पवार यांना सांगायला पाहिजे होती, ते तिथे उपस्थित होते, महाराष्ट्राला सांगायला पाहिजे होती, कारण ते जबाबदार नेते आहेत. उत्तर द्यायला पाहिजे, ते उत्तर देत नाही. मग दिलं पाहिजे ना उत्तर. मी सरळ हे बघा,
संशय का हो वाढत चाललाय एक तुम्ही समजून घ्या. एक तर सीबीआयला देऊन 26 दिवस झाले तरी सुशांत सिंग राजपूतचा लगेच मुद्दा 2 दिवसात स्वीकारला जातो आणि अजितदादांचा तपास सीबीआय अजून स्वीकारत नाही. एक हा मुद्दा. दुसरा मुद्दा असा आहे की जेव्हा केव्हा मी बोलतोय तेव्हा एकनाथ शिंदे साहेबांचे सगळे नेते हे कुठेतरी पाठिंबा देत आहेत, बाकी लोक पाठिंबा देत आहेत, अजितदादांचे काही आमदार अमोल मिटकरी सारखे हे पाठिंबा देत आहेत, पण भाजपचे मोठे नेते कार्यकर्ते मात्र त्या ठिकाणी मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न नाही तर माझ्या विरोधात तिथं बोलतायत. आता त्या लग्नाला कोण गेलं होतं अजून पुढे जाऊन मी नावं सांगू शकतो. फक्त आमची इच्छा काय की पारदर्शक पद्धतीने हा तपास तिथं झाला पाहिजे. दुसरं, एवढे सारे पुरावे असताना आणि तुम्ही डीजीसीएच्या अंतर्गत एक कारवाई करता कोणावर, VSR वर. त्यांचे 5 लेहर जेट विमानं ही तुम्ही ग्राउंड करता आणि त्यात असं म्हणता की नॉन कम्प्लायन्स होता. मग विमान उडवणाऱ्या कंपनीमध्ये जर एवढा मोठा नॉन कम्प्लायन्स असेल तर ती कंपनीच बंद झाली पाहिजे. मग तुम्ही फक्त 4 विमानं तिथं बंद पाडता आणि बाकीचे तिथं उडवता. मग त्याच्या मागे का ती विमानं कोणाची असाही तिथं प्रश्न निर्माण होतो. FIR करण्याचा प्रयत्न आम्ही करतो, आमचा FIR सुद्धा तिथं घेतला जात नाही. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीकडे बघितल्यानंतर त्याच्याच बरोबर जे या देशाचे एव्हिएशन मंत्री आहेत राम मोहन नायडू, आता ही एक गोष्ट मी आता आपल्या सर्वांसमोर आणतोय आणि त्याच्यात आमच्याकडे उद्या जाऊन पुरावे सुद्धा आपल्या सर्वांना देतो. आम्हाला जे कळलेलं आहे की चंद्रबाबा नायडू हे स्वतः रोहित सिंगच्या लग्नाला नोव्हेंबर 2024 ला गेले होते आणि चंद्रबाबा नायडूंबरोबर सुद्धा राम मोहन नायडू हे होते आणि राम मोहन नायडू हे या देशाचे एव्हिएशन मंत्री आहेत आणि त्यांच्याच मंत्रालयाच्या अंतर्गत AAIB हे जे इन्व्हेस्टिगेशन विंग आहे ते तिथं तपास करते. AAIB वर दुसरा कोणाचा अधिकार नाही, डायरेक्ट मंत्र्याचा अधिकार असतो. मग तुमचं VSR बरोबर आर्थिक संबंध आहेत, VSR बरोबर तुमचे व्यक्तिगत संबंध आहेत. VSR ला ज्या दिवशी एखादी मोठी बँक 40 कोटी रुपये निधी देते तेव्हा चंद्रबाबा नायडूच्या एका NBFC ला सुद्धा 50 कोटी रुपये त्याच दिवशी तिथं दिले जातात. किती अजून योगायोग तिथं आणू. आणि हे सगळे संबंध असल्यामुळे अजितदादांना न्याय मिळत नाही आणि इन्व्हेस्टिगेशन हे योग्य दिशेने जात नाही असं आमचं ठाम मत. अमोल मिटकरींचं नाव घेतो तुम्ही. अमोल मिटकरींनी ट्विट केलाय, त्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटलंय की VSRचा मालक VK सिंग यांनी व्हॉट्सअप करून कॉल करून मीडियापासून दूर राहण्यासाठी सांगितलं होतं, खास करून पिंकी माळीच्या आईला आणि त्याच्या भावाला द्या. आणि सोबतच त्याच्या रेकॉर्डेड कॉलमध्ये हे सुद्धा त्यांनी दावा केलाय मिटकरी यांनी की पायलट यांनी अजित पवार इनको फ्लाइट को ठोक दिया अशी ही भाषा वापरलेली आहे असा दावा अमोल मिटकरींनी केलेला आहे. याचाच एक ऑडिओ मुंबईमध्ये जेव्हा प्रेस कॉन्फरन्स झाली होती त्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आम्ही दिला होता की एक वकील VK सिंगचा असा बोलतोय की उस पायलट ने ठोक दिया. हा एक मुद्दा त्याच्यामध्ये आहे. त्याच्याच बरोबर ते माळी परिवार आहे ते स्वतःच्या मुलीला न्याय मिळावा यासाठी आणि खास करून अजितदादांना न्याय मिळावा, या दोघांना न्याय मिळावा अशासाठी ते तिथं प्रयत्न करतात. त्यांची आई तिथं आजारी आहे, त्यांचा तिथं डॉक्टरांकडनं चांगलं तिथं ट्रीटमेंट तिथं सुरू आहे, पण त्यांना कुठेतरी दबाव हा आणला जातोय. मग ये नाही मिलेगा वो नाही मिलेगा आणि ह्याच्यात कुठेतरी VK सिंगला असं वाटतंय आता CID कडे जात असताना AK-47 घेऊन जाणारा माणूस म्हणजे किती पोचलेला असेल तुम्ही त्या ठिकाणी बघा. मग तिथं अशा पद्धतीने या व्यक्तीला वाचवलं जात असेल तर मग इन्व्हेस्टिगेशन योग्य दिशेने जाईल असं आम्हाला दुर्दैवाने त्या ठिकाणी वाटत नाही. ज्या पद्धतीने VK सिंगची चौकशी होतीये, तुम्ही म्हणताय तो गण घेऊन जातो, तो माध्यमांच्या समोर येत नाही, त्याचे चित्रण येत नाहीये, हे बघता CID आणि VK सिंग यांची मिलीभगत आहे असं तुम्हाला वाटतं? नाही, CID मध्ये असणारे अधिकारी चांगले ते काय खराब आहेत असं मी म्हणणार नाही, कारण शेवटी ते महाराष्ट्र पोलीसची लोक आहेत, त्यांच्यावर आमचा विश्वास आहे. पण शेवटी कसं असतं की आता तशीच घटना जे मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनवर FIR तर आमचा PI घेतच होता, टायपिंग करायला सुरुवात झाली होती, आमचा व्हिडिओ त्याच्यामध्ये स्टेटमेंट त्या ठिकाणी घेतलं जात होतं आणि त्याच्यातच वरून एक मोठा अधिकारी तिथे आला आणि ते सगळं थांबवलं कारण त्या अधिकाऱ्याला अजून कुणीतरी तिथं फोन केलं होतं, प्रेशर टाकलं होतं. मग अशा पद्धतीने CID वर जर प्रेशर टाकलं गेलं तर मग इन्व्हेस्टिगेशन का तिथं नीट होणार नाही. माझं म्हणणं आहे की इन्व्हेस्टिगेशन तर दूर राहिलं, साधा आमचा FIR तिथं घेतला जात नसेल, तिथं किरीट सोमय्या जर पोलीस स्टेशनला जाऊन दबाव आणून त्यांच्या काळामध्ये अशाच प्रकारच्या एका घटनेमध्ये घाटकोपरच्या एका ऍक्सिडेंटमध्ये विमानाच्या FIR करून घेत असेल आणि आम्ही आमदार असताना सुद्धा तिथं जाऊन आणि दादांचे नातेवाईक असताना आणि कार्यकर्ता आणि महाराष्ट्र नागरिक असताना
दादांचा FIR घेतला जात नाही, हे म्हणजे खरंच दुर्दैवी गोष्ट आहे. प्रफुल्ल पटेलांचा मुद्दा उपस्थित होतो. प्रफुल्ल पटेल तिथे उपस्थित होते हे पार्थ पवार यांना माहिती आहे, कारण त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. वहिनींना माहिती आहे का? कारण जर त्यांना एवढं सगळं माहिती असताना इतके दिवस प्रफुल्ल पटेलांनी का सांगितलं नाही? हे बघा, मी आता माहिती तिथं दिलेली आहे आणि याच्यातच त्या दिवशी आणि त्याच्या आदल्या दिवशी आणि त्याच्या नंतरच्या दिवशी तुम्ही जयपूरचे जे विमानतळ आहे त्या विमानतळाला VSRच्याच कंपनीच्या विमानातून मला जे कळालं चंद्रबाबा नायडू हे तिथं जयपूरला पोहोचले होते. व्हिडिओ फुटेज तुम्ही तिथं काढा, आमच्याकडे काही तपास आहे, पण आम्ही 5 दिवसानंतर तो त्या ठिकाणी तपास समोर आलो. म्हणजे याच्यामध्ये राम मोहन नायडू जे एव्हिएशन मंत्री आहेत ते सुद्धा जयपूरला रोहित सिंगच्या लग्नात होते. चंद्रबाबा नायडू सुद्धा तिथं होते आणि प्रफुल्ल पटेल सुद्धा तिथं होते. मग माझं असं मत आहे की अजितदादांबरोबर एवढे वर्ष जर प्रफुल्ल पटेलांनी त्या ठिकाणी काम केलं असेल आणि त्यांना माहिती होतं की रोहित सिंग बरोबर कोण तिथं एकत्रित आहे, नाही तर रोहित सिंगचे संबंध कोणाकोणाबरोबर आहे, VK सिंगचे संबंध कोणाकोणाबरोबर आहे, मग तुम्ही लॉयल दादांबरोबर विचाराबरोबर न राहिला तुम्ही फक्त व्यक्तिगत स्वार्थी निर्णय त्या ठिकाणी घेतला, नाही तर स्वार्थ फक्त तुम्ही जपला असं आपल्याला म्हणावं लागेल. त्यामुळे तुम्हाला एवढ्या गोष्टी माहीत असून सुद्धा जर तुम्ही पुढे येत नसाल, तिथं प्रेस कॉन्फरन्स घेत नसाल, तर मग ह्याला काय म्हणणार? आता आम्ही प्रफुल्ल पटेलांच्या प्रेससाठी तिथे थांबलोय आणि आमचं असं सुद्धा मत आहे की राम मोहन नायडू जे या देशाचे एव्हिएशन मंत्री त्यांनी सुद्धा प्रेस कॉन्फरन्स घ्यावी आणि ह्या सगळ्या गोष्टी तिथे समोर आणाव्या. DGCL प्रेस कॉन्फरन्स घ्यावी. आम्ही जे बोलतोय ते खोटं आहे सिद्ध त्या ठिकाणी त्यांनी करून दाखवावं. स्टेटमेंट द्यायचं नाही, पण सिद्ध करून त्या ठिकाणी दाखवायचं. आता आम्हाला आज कुठेतरी वाटत होतं जय पवार सुद्धा त्यांचा म्हणजे त्यांच्याकडे सुद्धा काही माहिती असेल आणि ती लोकांसमोर ते आणतील, पण आज काही कारणांमुळे ती प्रेस कुठेतरी पुढे गेली असं आम्हाला कळालंय. पण तिथं सत्तेचा वापर करून त्यांच्याकडे बरीच काय माहिती ही नक्कीच येऊ शकते आणि मग सगळ्यांचाच प्रयत्न आहे की अजितांना न्याय मिळाला पाहिजे. या सगळ्यांच्या जी पार्टीबद्दल तुम्ही सांगताय त्याने तुम्ही मोठा पंडोरा बॉक्स उघडताय असं समजून घ्या. ड्रग्स पार्टी, रेप पार्टी ह्याचा पण इन्व्हॉल्वमेंट कुठे होता का? नाही, लग्न होतं. VK सिंगची स्टाईल थोडीशी भपकेबाजीची आहे. त्या लग्नामध्ये आहुजा का काय त्याचं नाव कदाचित मी चुकीचं घेत असेल, पुण्यात आणि मुंबईमध्ये VSRच्या विमानाली काल परवा तो आला होता काही शो करण्यासाठी. त्याचं गाणं तिथं चालू होतं. आपले जे हनी सिंग का कोणतरी गायक आहे तो इकडे तिकडं लोकांना भेटत होता आणि त्या लोकांमध्ये हे VIP लोक होती ज्याची काही नावं मी घेतलीत, काही नावं अजून मागे ठेवलेली आहेत. 100% महाराष्ट्रातील लोक आहेत, 100% गुजरातची लोक आहेत, 100% TDPच्या संलग्न असणारी लोक आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एक MP राज्याचे खूप मोठे नेते आता राज्यात न राहता केंद्रात त्या ठिकाणी आलेत. असे मोठे नेते त्या रोहित सिंग आणि VK सिंगच्या लग्नामध्ये होते. मग एवढे मोठे लोक जर तिथे असतील तर साहजिकच VK सिंगला वाचवलं जाईल का? त्याचं मुख्य कारण आहे की VK सिंगवर प्रेम असेल म्हणून नाही, पण VK सिंग उद्या जाऊन ह्या सगळ्यांची नावं त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि नावं घेतल्यानंतरच अजितदादांच्या ऍक्सिडेंटच्या मागे कोण आहे हे कुठेतरी त्या ठिकाणी सिद्ध होऊ शकतं आणि या भीतीपोटी VK सिंगला वाचवलं जातं. शिवराज सिंग चौहान यांच्याकडे तुमचा इशारा आहे का? तेच केंद्रात आले 4-5 दिवस द्या, मी नक्कीच या बाबतीत तुम्हाला सांगेल. त्याच्याबरोबर दिलीप बिल्कॉनचं तर मी सरळ तिथं तुम्हाला काही संबंध तिथं दाखवलेले आहेत. त्याच्या पूर्वीच्या बातम्या सुद्धा आहेत की दिलीप बिल्कॉन जो नाशिकचा आहे, नाशिकचे अनेक नेते त्या दिलीप बिल्कॉनला सूर्यवंशीला ओळखून असतील. MP मध्ये सगळ्यात मोठं त्याचं काम आहे आणि त्याचे आणि कोणाचे संबंध हे लोकांना तिथं माहिती आहे. त्यामुळे असे सगळे लोक त्या रोहित सिंगच्या लग्नात बघा, लग्नात जाणं विणं लोक म्हणतील काय रिलेशन, पण विषय एवढाच आहे की एवढे मोठे लोक एका छोट्याशा व्यावसायिकाच्या लग्नाला तिथं जात असतील तर याच्यावरूनच समजून घ्या की तो छोटा व्यावसायिक नाही, तो पोचलेला व्यावसायिक आहे आणि तो पोचलेला असल्यामुळेच आज त्याला वाचवलं जाते आणि त्याला वाचवलं जाते म्हणूनच दादांना दुर्दैवाने त्या ठिकाणी न्याय मिळत एक नाही. मुद्दा आहे की पार्थ पवार, जय पवार आणि सुमित्रा पवार यांना या गोष्टीची माहिती होती का? आणि जर असेल तर इतके दिवस प्रफुल्ल पटेलने का लपून ठेवली? ज्या व्यक्तीवरती, ज्याच्या कंपनीवरती कारवाई व्हावी म्हणून जय पवार सांगतायत, त्याचे आणि प्रफुल्ल पटेलांचे संबंध आहे हे तुम्ही सांगता याच्यावरून सिद्ध होतं. याच्यामुळे कुठेतरी त्यांचं आतमध्ये घुसमट होते का? किंवा प्रफुल्ल पटेलांच्या बाबतीत त्यांच्या मनामध्ये काय सुरू आहे का? हे बघा, प्रफुल्ल पटेलांचा स्वभाव कसा आहे हा मला तरी माहित नाही, पण माझं काय खूप चांगलं होतं त्यांच्याबरोबर असंही नाहीये. विषय एवढाच आहे की दादांना शेवटच्या काळामध्ये त्रास कुणाकडनं झाला हा दादांना माहित होता आणि दादांच्या जवळच्या लोकांना माहित होता. माझा प्रश्न एवढाच आहे की कदाचित काकींना, पार्थला, जयला
प्रफुल्ल पटेल त्या लग्नाला होते, प्रफुल्ल पटेलचे त्या लोकांबरोबर संबंध होते, कदाचित माहीत नसावं. अरे मग माहीत आहे नाही याच्यापेक्षा प्रफुल्ल पटलांनी दादांच्या प्रेमापोटी ही सगळी माहिती त्यांना द्यायला पाहिजे होती, सांगायला पाहिजे होतं. मग ही माहिती जवळ का ठेवली जाते? अजून बरेच विषय आहेत जे उद्या जाऊन मी त्या ठिकाणी सांगेन. कसं आहे, इन्व्हेस्टिगेशन होत असताना आपला मोठा नेता मित्र या सर्व घटनेमध्ये जर आपल्यापासून दुरावला असेल, नाही तर ऍक्सिडेंट झाला असेल, तर मृत्यू झाला असेल, तर एका मित्राची जबाबदारी आहे ना की इन्व्हेस्टिगेशनला सगळी माहिती देणं. मी ओळखत होतो, मी गेलो होतो, हा माणूस तिथं दिसला, आज एव्हिएशन मंत्री सुद्धा त्या लग्नाला तिथं होते. मग प्रफुल्ल पटलांनी समोर येऊन, प्रफुल्ल पटेल स्वतः माझी एव्हिएशन मंत्री आहे, त्यांनी सांगायला पाहिजे होते की अरे मंत्री तिथं मला दिसला होता, तर आमच्या दादांना न्याय मिळू शकत नाही, असं बोलायला पाहिजे होतं ना. का नाही झाली हिंमत? मग हिंमत झाली नाही, त्याचं कारण वेगळं असू शकतं, म्हणून कुठेतरी खोलात गेलं पाहिजे असं आमचं मत आहे. मग एका बाजूला मित्र होते, एका बाजूला आमचे नेते होते तुम्ही म्हणता, आणि दुसऱ्या बाजूला माहिती तुम्ही जर लपवत असाल तर कुठं ना कुठं तरी दाल में कुछ काला आहे असं आमचं स्पष्टपणे त्याच्यामध्ये मत आहे. तुम्ही आज अखिलेश यादव यांची भेट घेतली, काय चर्चा झाली? संसदेमध्ये भेटीगाठी घेतात, अजून किती नेत्यांची भेट? अखिलेश यादव साहेबांशी आत्ताच आमची भेट तिथं झाली. बराच वेळ त्यांनी तिथं दिला. त्यांना उत्तर प्रदेशमध्ये जायचं होतं, काही महत्त्वाचा कार्यक्रम असल्यामुळे, तर त्यांनी थोडक्यात जी काय माहिती समजून घ्यायची होती ती त्यांनी तिथं घेतली. आणि त्यांचं मत असं आलं की त्यांचे काही सांसद आहेत, जे खासदार आहेत, त्यांना तुम्ही आज संध्याकाळी थोडंसं भेटावं, जे सातत्याने पार्लमेंटमध्ये तिथं बोलत असतात, आणि सगळी माहिती त्या 3-4 MPsला तुम्ही तिथं द्या. त्यांच्याकडनं एक रिसर्च केला जाईल, एक रिपोर्ट केला जाईल, आणि मग पार्लमेंटमध्ये 100% महाराष्ट्रामध्ये लोक अजितदादाला न्याय मिळावं यासाठी लढतायत, तुम्ही लढतायत. पण सत्तेत असणारे लोक त्यांना सहकार्य करत नसले तरी आमचा पक्ष नक्कीच पार्लमेंटमध्ये, नाही तर आमच्या लेवलला जिथं कुठं करायचं तिथं आम्ही पाठिंबा देऊ, असं अखिलेश यादव साहेबांनी त्या ठिकाणी आम्हा सगळ्यांना आश्वासित केलं. साधारणतः आणखी कोणाकोणाच्या भेटी? कारण परवा दिवशी तुम्ही 3 लोकांच्या भेटी घेतल्या, अरविंद केजरीवाल यांच्यासह बाकीच्यांच्या. आज अखिलेश यादव आणखी कोणाच्या? आज संध्याकाळी अखिलेश यादव साहेबांच्या काही खासदारांना आम्ही त्या ठिकाणी भेटणार आहोत. त्याच्याच बरोबर कन्नमोळी मॅडमला त्या ठिकाणी आम्ही भेटणार आहोतच. 2-3 दिवसानंतर आम्ही झारखंडला सुद्धा तिथं जाऊन तिथे असणारे नेते सोरेन साहेबांना तिथं आम्ही भेटणार आहोत. राहुल गांधीजींची वेळ ही आम्ही तिथं मागितलेली, ती उद्या परवा नक्कीच मिळेल असं आम्हाला वाटतं. आम्ही TMCच्या नेत्या ममता बॅनर्जी मॅडमला सुद्धा तिथं विनंती केलेली. तिथं फक्त थोडंसं आंदोलन आणि काही गोष्टी सुरू असल्यामुळे त्यांनी पुढच्या काही दिवसांमध्ये वेळ दिलेली आहे. त्यामुळे सर्व लोकांना आम्ही भेटल्याशिवाय आम्ही दिल्ली तर काय त्या ठिकाणी सोडणार नाही.